नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। दरवेळेस तुमच्यासाठी नवीन नवीन ठिकाणं, नवीन नवीन स्पॉट आपण एक्सप्लोर करत असतो, कारण आपल्या चॅनलचं नावच आहे शेअरिंग इज केअरिंग। त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल रिलेटेड, शॉपिंग रिलेटेड आणि फूड रिलेटेड ब्लॉग्स तुमच्यासाठी आपण आणतच असतो। तर आजचा व्हिडिओ सुद्धा खूप स्पेशल होणार आहे तुमच्यासाठी आणि आमचा खूप प्रामाणिक प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही पोहोचली पाहिजे। तर त्या आपल्या प्रयत्नांना तुमचा खूप भरभरून प्रतिसाद मिळाल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार। अगदी 5 सबस्क्रायबर पासून आज 800+ सबस्क्रायबर होण्यासाठी तुम्ही खूप मदत केली आहे आणि असाच आशीर्वाद, असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू देत। आणि तुम्ही आपला व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, फॅमिली सर्कलमध्ये सगळीकडे फॉरवर्ड करा, शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळत राहील आणि आपले सबस्क्रायबर 1000+ 10,000+ होण्यासाठी तुम्ही मदत करा। असाच आपण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आज आपण आलो आहोत वाकडमध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हॉटेल पंचामृतची दुसरी ब्रांच। तुम्हाला आठवतच असेल, आपण एक 3-4 महिन्यापूर्वी पंचामृत रेस्टॉरंटची निगडीतली जी ब्रँच आहे त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात। त्याच्यामुळे आपण वाकडची ब्रँच सुद्धा आज एक्सप्लोर करत आहोत। इथे खूप छान डेलिशियस असं फूड मिळतं। गेल्या वेळेस आपण जेव्हा निगडीच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथे त्यावेळेस चतुर्थी स्पेशल मोदकाचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलो होतो। तसाच आज सुद्धा आपण चतुर्थी स्पेशल मोदक स्पेशल असलेला त्यांचा जो मेनू असतो तो तुम्हाला आता मी दाखवणारच आहे। आणि एक खास गोष्ट तुम्हाला अशी सांगायची की वाकडमधल्या पंचामृत व्हेज थाळीसाठी तुम्ही जेव्हा इथे येणार त्यावेळेस तुम्हाला बेनक्वेट हॉल सुद्धा, म्हणजे छोट्या छोट्या पार्टीज ज्या ऑर्गनाईज करतात, बर्थडेच्या, रिसेप्शनच्या किंवा अशा छोट्या कुठले तुमचे घरगुती कार्यक्रम असतील त्यासाठी इथे त्यांनी तुम्हाला एक हॉल सुद्धा अगदी 100 ते 150 लोकांसाठी पुरेल असा हॉल तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर तुम्ही त्याचा लाभ अवश्य घ्या। चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण पंचामृत रेस्टॉरंटमध्ये जाऊया। चला, मेनू मेन्शन केलेला आहे। अगदी सगळे स्वीटमध्ये, वेलकम ड्रिंकमध्ये काय आहे, स्वीटमध्ये काय, फरसाणमध्ये, म्हणजे ज्यांना व्हेज थालीमध्ये रोज रोटी, चपाती, भाजी बरोबर काहीतरी चमचमीत असं वेगळं काही खावंसं वाटतं त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन असणार आहे। आणि ह्यांचं एक पार्सल फॅसिलिटी बघा, तुम्ही बघू शकता। फॅमिली पार्सल 700 रुपयामध्ये आणि मिनी पार्सल 260 रुपयामध्ये अवेलेबल होतं। तर हा आहे आजचा मेनू। चला तर मंडळी, पंचामृतच्या प्रत्येक ब्रँचमध्ये आपले गणपती बाप्पा आपल्यासाठी इथे विराजमान असतात। तिथेही होते गणपती बाप्पा, इथे पण आहेत। आपण त्यांचं दर्शन घेऊया आणि आजच्या व्हिडिओला, तर आज आहे चतुर्थी, आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या दर्शनाने। गणपती बाप्पा मोरया। तर हा आहे आपला पार्टी हॉल। अगदी रेस्टॉरंटच्या वरच्याच मजल्यावरती फर्स्ट फ्लोअरला हा पार्टी हॉल त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे। खूप प्रशस्त अशी इथली जागा आणि ॲम्बियन्स तर खूप सुंदर आहे। छोटे मोठे तुमचे घरगुती कार्यक्रम तुम्ही इथे नक्कीच करू शकता। तर मंडळी, आज तुम्हाला मी त्यांचं किचन दाखवते। लाईव्ह किचन आपण बघूया, चला माझ्याबरोबर। आपल्याला वेलकम ड्रिंक जलजीरा भरायचं काम चालू आहे। तर तुम्ही आलात की तुम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून आज जलजीरा मिळणार आहे। वाव, तर तुम्ही बघू शकता इथे काय मेनू आहेत ते बघूया। पनीरची भाजी आहे, ही आलू रस्सा म्हणजे बटाट्याची भाजी आहे। काजू मगर म्हणून भाजी, व्हेज भाजी केलेली आहे। एक कोबी आहे। आजचा मेनू जो आहे तो तुम्हाला दाखवते मी। दाल आहे, वाव, हे असं इथे रेडी आहे। गुजराती कढी पण आहे। मूग डाळ खिचडी तुम्हाला इथे बघा, अख्खे मूग डाळ आहेत ना त्याची खिचडी आहे। ओके,
इथे प्लेन राईस आहे, स्टीम राईस. इथे बघा गरम गरम फुलके होत आहेत. कसे करतायत. तवा बघा तुम्ही, तवा बघू शकता एवढा मोठा आहे. आणि हे फुलके इथे त्यांनी बनवून ठेवलेले आहेत. ते गेले. यस, असे फास्ट इथे भाजतायत. ह्याला म्हणतात खरा खुरा फुलका. गरम गरम मग टम्म फुगलेला. बघितल्यावर वाटतंय की नाही लगेच खावा म्हणून. मिनी मिनी उत्तप्पा. इथे आपल्याला मिनी उत्तप्पा जो आजचा मेनू आहे तो मिळतोय. एवढे छोटे छोटे उत्तप्पे टाकले जात आहेत बघा. रोज वेगवेगळा आयटम, रोज वेगवेगळा मेनू असतो. तुम्ही बघू शकता. उत्तप्पा म्हटल्यानंतर कांदा, टोमॅटो हे सगळं आलंच. छोटे छोटे छान, म्हणजे पटकन 2 घासामध्ये खाता येतील. आपण त्यांना थोडीशी मदत करूया. काय आहे. फुल कचोरी. अच्छा, हा वेगळा आयटम आहे बघा. हा, ह्याच्यामध्ये आतमध्ये फरसाण हे केलंय आणि त्याचं पोटली बनलेली आहे. हे फ्राय करतायत आणि अशी ती रेडी होते. इथे बघा एवढ्या मोठ्या कढईमध्ये रबडी बनतीये. सरकार वाव. इथे गरम गरम उकडीचे मोदक. व्हेरी गुड. इथे मोदक आपले होत आहेत आजचे. ओके, सातात असे वा. इथे गरम गरम मिरचीचा ठेचा बनतोय बघा. यांच्या मिरच्या पण मोठ्या आहेत. दह्यामध्ये केलेल्या आहेत ना. भावनगरी मिरची वापरली आहे मी. म्हणजे गुजराती रेसिपी आहे जी दह्यामध्ये, राजस्थानला वगैरे मला वाटतं अशी मिळते. आपण ही पण टेस्ट करणार आहे आज. तर आपल्यासाठी दही वड्यासाठी जे वडे लागतात ते इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बनवलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्यांच्याकडे किती रस असणार आहे ते. Actually, this restaurant is too good about the food. It's very good and welcoming also. It's nice. Food-wise, it's very tasty. We are coming here from last 2 months. We are recently relocated from Bangalore. Okay. This restaurant is too good for the veg people. It's very nice. Food-wise, it's very tasty. My baby always asks to come here, so that's why we came here. This is the 10th time, I think so. Very good. Thank you so much for receiving us. Such a nice food. Thank you for your hosting. Thank you. आम्ही फर्स्ट टाइमच इथे आलो आहोत. आम्ही हडपसर वरून आलो आहोत. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे. अरे वा. मिलेनियम मॉलला फिरायला आलो होतो, पण तिथे व्हेज ऑप्शन्स आम्हाला नव्हते आणि आज उपवास सोडायचा होता, आज चतुर्थी आहे म्हणून. मग इथे आम्ही जस्ट गुगल सर्च केलं, त्याचे रिव्ह्यूज बघितले, तर खूप म्हणजे त्याच्या रिव्ह्यूजवरनी तरी कळलं खूप आवडतं सगळ्यांना. आणि मी फर्स्ट बाईट खाल्ला मोदकचा, खूप छान होता, खूपच छान, सगळंच टेस्टी. ऑल ओव्हर त्यांना व्हेज थाळी इथे हो खूप छान मिळाली. जर रेटिंग 5 आउट ऑफ स्टार द्यायचे असतील तर डेफिनेटली 5 आउट ऑफ 5. तर मला माझा हा मोदक खूप आवडला. मीन्स मला खूप आवडली. तर मी आता मिलेनियम मॉलला फिरायला आलो. माझ्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी होती. मला खूप आवडलं कारण की इथला मोदक आणि इथली टेस्ट आणि डायनिंग खूप चांगली होती. नाही, जेवण खरंच चांगलं आहे. व्हरायटीज आहेत जेवणामध्ये बरंच. आणि स्पेशल काय डेज असेल तर मग त्या हिशोबाने देतात. काय सण असेल, फॉर एक्झाम्पल आता गणेश रिलेटेड तर मोदक असं देतात. हो, वेगवेगळ्या व्हरायटीज चांगले जेवण. तुम्ही इथेच राहिला? हो, प्रॉपर इथलंच. विशाल, माझा मित्र विशाल आहे, विशाल पवार, ते रेग्युलर येतात. जेवण खूप उत्कृष्ट आहे आणि मेन म्हणजे इथले टेस्ट वगैरे खूप खूप छान आहे आणि कधी जेवणात त्रास होत नाही. महत्वाचा आमचा जाण्याचा प्रॉब्लेम दुसरीकडे होता, परंतु आमचा जो मित्र आहे विशाल हा रेग्युलर इथं येतो. तर आता ह्या वेळेला तो बोलला होता
की आपण एकदा जाऊन तर बघूया, तुम्हाला आवडेल. नेक्स्ट टाइम परत आमचे मित्र वगैरे असेल तर आम्ही नक्की इथे येऊ, कारण जेवणाची क्वालिटी वगैरे तर आम्ही एकदम मस्त बघितली. तुम्ही रिकमेंड कराल? येस येस, नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू. तर अन्न की निंदा मत करो वही व्रत है, असं म्हणून त्यांनी इथे जे ठेवलेलं आहे तेच तुम्हाला गरम गरम सर्व केलं जातं. मला आठवत असेल पंचामृतच्या निगडीच्या ब्रँचमध्ये सुद्धा असेच मोठमोठे हे लावलेले आहेत. ते बघा तसं इथे सेम थीम आहे. खूप प्रशस्त अशी इथली बैठक व्यवस्था आहे आणि पार्किंग सुद्धा तर तुम्ही आधी बघितलीच होती. पार्किंगसाठी सुद्धा खूप जागा आहे इथे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तसंच संस्कृत जे श्लोक आहेत जेवणा रिलेटेड ते इथे तुम्हाला दिसतील. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म हे त्यांच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि तुम्ही, मला खात्री आहे की त्यांच्या जेवणाची टेस्ट इतकी छान आहे की तुम्ही अजिबात अन्न वाया घालवणार नाही. तर अशी ही प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आणि प्रशस्त अशी पार्किंग. तर आता आपल्या बरोबर आहेत इथल्या पंचामृतचे मॅनेजर, जे आपल्याला त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये काय स्पेशल आहे, काय विशेष आहे हे सांगतील. नमस्कार. नमस्कार. आमच्याकडे थाळी आहे, इंडियन व्हेज थाळी आहे. राजस्थानी, गुजराती, महाराष्ट्रीयनची गोष्ट आहे. थाळीमध्ये थाळी 3 स्वीट आहे, 2 फरसाण आहे, 1 चाट आहे, 4 भाजी आहे, दाल कढी, फुलका, पुरी आणि भाकरी, राईस आणि खिचडी. सगळे 17-18 आयटम असते थाळीमध्ये. 390 रेट आहे, अनलिमिटेड आहे. 390 मध्ये तुम्हाला अनलिमिटेड इथे व्हेज थाळी मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप कॉम्बिनेशन जसं त्यांनी सांगितले आणि रोज वेगवेगळे, दररोज वेगळे असते मेनू पर डे. आणि अनलिमिटेड आहे हे विशेष आहे. तुम्ही किती आणि लहान मुलांसाठी काय मिनी थाळी आहे 260. 260 मध्ये मिनी थाळी मेनू तर सगळे येणार आहे. म्हणजे फक्त लहान मुलांसाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर मिनी थाळी घेऊ शकता. 260 ग्राम. पार्सलची फॅसिलिटी आहे. फॅमिली पार्सल 700 रुपये, मिनी पार्सल 260. फॅमिली पार्सल मध्ये किती लोक जेवू शकतात? 3 लोक. 3 लोकांसाठी 700 रुपये सफिशियंट. मिनी पार्सल पण आहे 1 लोकांसाठी 260 येते रेट. 260. आणि झोमॅटो, स्विगी वरती तुमचं ते चालू पार्सल अवेलेबल आहे. आणि तुम्ही जो नवीन तुमचा हॉल लॉन्च केलाय त्याच्याबद्दल काय माहिती सांगाल? हॉलचे आमचे 3.5 तासाचे 3,500 रेट आहे वरती. एसी घेतलं तरी नॉन एसी 3,500 आहे, एसी 6,000 आहे. 100 लोकांची ते सिटिंग आहे. किती लोकांची? 125. 125 लोक साधारण. हो. आणि काय सांगाल तुम्ही इथल्या पंचामृत थाळीबद्दल? पंचामृत थाळीमध्ये पहिल्यांदा आमचे मित्र इथे आले होते आणि त्यांनी सजेशन केले की छान आहे जेवण, चला, म्हणून आम्ही परत इथे जेवण करण्यासाठी आलो. प्रत्यक्षात पाहिलं तर खूप छान आहे जेवण, व्यवस्थित आहे. नॉर्मल आपल्या जास्त एक्स्ट्रा काय असं हे नाही, नेहमी जेवतो आपण त्याप्रमाणे जेवण आहे. खूप जेवण छान आहे. आम्ही पण आलो, तुम्ही पण परत अवश्य इथं भेट द्या. तर मंडळी आता आपली थाळी जी आहे ती रेडी होणार आहे. एक एक करून आता सगळे आयटम येतील. आपण बघूया. हे आपलं वेलकम ड्रिंक आलेलं आहे. हे सलाड आलेलं आहे आपल्याला. काकडी, गाजर, लसणाची स्पेशल चटणी आहे यांची, ज्याच्याबद्दल खूप ऐकलंय. आपण बनवलेला मिरचीचा ठेचा. तर इथे आलेला आहे आपला चाट आयटम. तुम्ही बघू शकता छोटासा असा. हा, फुल कचोरी. हा, ही आपण मगाशी फ्राय केली, गरम आहे. ओनियन उत्तप्पा. ओके. आणि ओनियन उत्तप्पा बरोबर इथे लाल चटणी दिलेली आपल्याला आणि ग्रीन चटणी. ओके. अच्छा, ही काजू मूगची भाजी आहे. हा बटाट्याचा रस्सा भाजी आणि हा आपलं पनीर घुंगरू असं भाजीचं नाव आहे.
अच्छा, ही आपली कोबी मटार असलेली भाजी, महाराष्ट्रीयन भाजी आहे. ही आहे स्पेशल गुजराती कढी आणि ही आपली डाळ. ओके, हा आहे शाही तुकडा रबडी. हा त्या दिवशी सुद्धा आय थिंक होतं शाही तुकडा रबडी जी आपण केली आहे. आणि हा गरम गरम फुलका, मसाला पुरी पण आहे आपल्याला गरम गरम. पापड रोस्टेड, ही ज्वारीची छोटीशी भाकरी छान आहे, त्याच्यामध्ये गुळ तूप. गेल्या वेळेस मला वाटत होतं भाकरी म्हणजे काय, पण ही छान लागते छोट्या भाकरी बरोबर गुळ आणि तूप. तर असे हे सगळे आयटम्स, नाही सगळे कुठे अजून यायचंय. मेन आजचा जो आहे चतुर्थी स्पेशल असलेला बुकडीचा मोदक आणि ही बर्फी. वाव, आणि मोदकावरती साजूक तूप. हा हा हा. तर हे आपलं ताट पूर्ण झालेलं आहे. ते राईस असल्याशिवाय हे जेवण पूर्ण होणार नाहीये. आपल्याला ह्यांचा जो मूग डाळ खिचडी आणि प्लेन राईस, वाव, हा आलेला आहे आपला दाल खिचडी, मूग डाळीची खिचडी आणि हा व्हाईट राईस आणि त्याच्यावरती साजूक तूप. क्या बात है, कमाल, वाव, मस्त. तर हे पूर्ण आपली थाळी जी आहे ती आजची कंप्लीट झालेली आहे. आपण बघू शकताय ताटात अजिबात जागा नाही आहे आपल्या. तर आपण सुरुवात करूया जलजिरानी. वेलकम ड्रिंक छान आहे आणि आज चतुर्थी आहे, उपवास सोडायचा आहे. तर मोदक हा पहिला होऊ देत. यम्मी, मस्त. तर मी आता हे सगळं ताट संपवते, उपवास सोडते आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच या हॉटेलला एकदा व्हिजिट करा. तर आता आपण मोदक खाऊया. गरम गरम मोदक खूपच छान आहे. आणि आपण जे भावनगरी मिरचीचा ठेचा, शाही तुकडा रबडी. तुम्ही बघू शकता बात हे इथे चालू असतं. आणि यांची लसूण चटणी आपण जरा खरंच टेस्ट करू. लसणाची टेस्ट त्याला लागते. आणि आपली काजूची भाजी राहील, छोटी मिनी भाकरी. तर मंडळी, आता माझं खूप जेवण झालेलं आहे आणि पोट तर भरलंय आता. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि तुमच्याही जवळपासचे तुमच्या आवडीची ठिकाणं जी तुम्हाला असं वाटेल की आपल्या व्हिडिओमध्ये असायलाच हवी, ती सुद्धा मला कमेंट्स करून कळवा. आणि तिथे जाऊन आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ब्लॉग घेऊन येऊ आणि तुम्हाला तो आवडेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.